नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भात. आणि याच योजनेसंदर्भामध्ये मी लाईव्ह घेतली, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मी खूप महत्त्वाची अपडेट दिली आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर काय कारवाई होणार आहे या संदर्भात मी सांगितलंय. आता दुसरा जो मुद्दा आहे सेल्फ ई-केवायसी कशी करायची त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर तुमची सेल्फ ई-केवायसी म्हणजे ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही त्या महिलांनी कशी सेल्फ ई-केवायसी करायची ते सांगणार आहे. तर पहिल्याच पोर्टलवर जायचं आहे. पोर्टलवर गेल्यानंतर तुमचं स्वतःच आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा येतो. तो कॅप्चा भरायचा आहे. तो कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर खाली ते पूर्ण माहिती येते. ती माहिती वाचून घ्या. माहिती वाचून सहमत आहे क्लिक करा आणि OTP पाठवा. तुम्ही OTP पाठवावर क्लिक केलं की लगेच तुम्हाला OTP येतो आणि तो OTP आल्यानंतर तुम्ही लगेच तिथं सबमिट करायचा OTP टाकल्यानंतर सबमिट करून टाकायचं. सबमिट केलं की झाली तुमची KYC. आणि पुढचं जे पेज येतं ना वडिलांचं किंवा पतीचं, तर तुम्हाला तिकडं जायचंच नाही. पती किंवा वडील तुम्हाला तिकडं जायचंच नाहीये त्या पेजवर. दुसऱ्या पेजवर जायचंच नाही. ज्यांच्याकडे पती आणि वडिलांचं आधार कार्ड नाही त्यांनी दुसऱ्या पेजवर जाऊ नका. फक्त स्वतःची सेल्फ ई-केवायसी करून घ्या. तर ही सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती होती आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईव्ह घेतली. तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.